नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरला सुरुवात करण्याआधी पाहूयात टॉप 25 बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साजरी केली धुळवड. कुटुंबियांसोबत धुळवड खेळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले. मुंबईच्या अंधेरीत मराठी कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड. अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, गौरव मोरे, नम्रता संभेराव या कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड. गौतमी पाटील कळव्यामधल्या खारेगावमध्ये धुळवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित. नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडनं रंग दे कळवा या कार्यक्रमासाठी. ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये धुळवड साजरी. देशी विदेशी पर्यटकांकडनं रंगांची उधळण. यावेळी गुलालासह विविध रंगांची उधळण करत भाविकांचा जल्लोष. हाती पालखी घेत मंदिराला प्रदक्षिणा घालत देशभरातून आलेल्या भाविकांनी साजरा केला धुळवडीचा उत्साह. नाशिकमध्ये धुळवडीनिमित्त वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक. नवसाला पावला देव अशी वीर दाजिबा देवाची ख्याती. मिरवणुकीमध्ये भाविकांचा मोठा सहभाग. धुलिवंदनानिमित्त बंजारा समाजामध्ये साजरा केला जातो धुंड सोहळा. महिलांकडून पुरुषांना दिला जातो काठीने प्रतिकात्मक मार. जळगावात आयोजित धुलिवंदनाच्या कार्यक्रमामध्ये अग्निशमन दलाच्या बंबातनं पाणी उडवलं. नागरिकांकडून नाराजी व्यक्त. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. बीडच्या विडा गावामध्ये धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरनं मिरवणूक काढण्याची 90 वर्षांची अनोखी परंपरा. जावयाची गाढवावरनं गावात मिरवणूक काढून त्याला आहेर अंगठी देऊन मान देण्याची सुद्धा परंपरा आहे. सोलापुरामध्ये 28 आणि 29 मार्चला रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. स्पर्धेमध्ये 400हून अधिक खेळाडू होणार सहभागी. पंढरपुरामध्ये एका ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांनी मात्र आरोप फेटाळत नो एंट्रीमध्ये शिरल्यामुळे कारवाई केल्याचं स्पष्टीकरण दिलं. पुणे जिल्ह्यातल्या कापूरहोळ परिसरामध्ये एका व्यापाऱ्याच्या 18 वर्षाच्या मुलाचं भर दिवसा अपहरण. मात्र पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातच मुलाची सुखरूप सुटका. आणि यानंतर पाहूयात या घडीच्या हेडलाईन्स. ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.